नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. 19 लागवड सॉरी 19 एप्रिलला लागवड केलेला 6242 व्हरायटीचा प्लॉट आहे. व्हिडिओचा विषय 58 दिवसाचा प्लॉट पूर्ण टेम्परेचरमध्ये सेटिंग कसा झालंय, त्याचप्रमाणे प्लॉट एवढ्या टेम्परेचरमध्ये अजूनही बऱ्यापैकी असा खूप सुंदर प्लॉट आहे असं मी म्हणणार नाही, परंतु इतरांच्या तुलनेमध्ये व्हिडिओचा विषय थोडक्यात लक्षात घ्या. 58 दिवसाचा सातत्याने तापमानात असलेल्या प्लॉटची सेटिंग तुम्ही बघू शकतात. तर त्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या आणि यानंतर प्लॉट कसा सुधारता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण सेटिंग बघतोय, वरचा शेंडा बऱ्यापैकी परत एकदा क्लिअर निघायला सुरुवात झाली आहे. पानं आजूबाजूला जर बघितलं तर संपूर्ण आपण महाराष्ट्राचा विचार केला, त्यातले त्यात नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर सिन्नर तालुका, सिन्नरचा जो पूर्व भाग आहे दोन्ही बाजूचा, पूर्व उत्तर पूर्व दक्षिण, त्याचप्रमाणे चांदवड तालुका असेल, येवला तालुका असेल, जवळजवळ 80% टोमॅटो पिकाचं वाढत्या तापमानामुळे त्या ठिकाणी नुकसान झालं. आणि जे मे मध्ये लागवड केलेले प्लॉट आहे ते अक्षरशः लोक त्या ठिकाणी म्हणजे सोडून देण्याच्या तयारीत आहे. अशा वेळेस हा 58 दिवसाचा प्लॉट ज्या शेतकऱ्याने सांभाळून ठेवला, बऱ्यापैकी चांगलं सेटिंग आहे. पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये प्लॉट सुरू होईल आणि जर योगायोगाने चांगला पाऊस झाला तर हा प्लॉट अतिशय सुंदर तारीपर्यंत जाऊ शकतो, कारण त्याची कॅप्चरिंग कॅपॅसिटी, त्याच्या पानांची कंडिशन, त्याला झालेलं सेटिंग, या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत. त्यासाठी आपण इथून पुढं वाढत्या तापमानात ज्यांनी प्लॉट टिकून ठेवले, सेटिंग आहे, शेंडा कुठंतरी चांगला निघतोय, त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांचे 2-3 व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत 2 वर्षात बघितले. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझे नाव संदीप रंगनाथ सांगळे, राहणार धोवड, पोस्ट पिंपरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर आहे 7588 29 5701. मला पहिला प्रश्न माझा असा असेल की गेल्या वर्षी ठीक आहे, सुरुवातीलाच लागवड करायच्या अगोदरच अवकाळी पाऊस झालेला होता. हो, तिथून सातत्याने पाऊस होता, म्हणजे अक्षरशः पावसाने झोडपूनच काढलं होतं हो, शेवटपर्यंत. बरोबर, बरोबर. पण या वर्षी लागवड केल्यापासून अजूनही पाऊस नाहीये, नाही. 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जे डॉक्टर किसानचे वेळापत्रक मिळतंय, म्हणजे तुम्ही जो विश्वास ठेवला आणि आज प्लॉटची परिस्थिती काय, एकंदरीत 4 शेजारच्या 4-10 गावं असतील, तुम्ही चर्चा ऐकतात, त्यापैकी तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय वाटतं? पहिला एक मेन प्रश्न, प्लॉट डॉक्टर के संघ रजिस्टर नसता तर प्लॉट आला नसता. बर. आणि दुसरी गोष्ट, आजही एवढ्या टेम्परेचरमध्ये आपलं सेटिंग चांगलं आहे, प्लॉटचा शेंडा चांगला चालू आहे, अडचण कुठलीही नाही. आता टेम्परेचर पुढे कोणीच काही करू शकत नाही, बरोबर. परंतु आपलं असं आहे की आपण जिथं विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही. या ना, पुढे या ना, दाखवा नवीन शेंडा कसा निघतोय, दाखवा. हा जो नवीन वरती शेंडा निघतोय, हात लावा ना. हा बघा, पूर्ण फ्रेश शेंडा निघू राहिला. आता काय कमी पानामध्ये. आणि हेच जर वातावरण जेव्हा 35, 34, 32, 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान येईल, तेव्हा अजून प्लॉट जोरात होईल याची मला गॅरंटी आहे. कारण प्लॉट मजबूत आहे, खाली मुळ्यांची संख्या आहे आणि सेटिंग ठीक आहे, दरवर्षापेक्षा कमी आहे पण सेटिंग आहे. नाही, दरवर्षीपेक्षा तेवढंच आहे. आता दिसतंय आपल्याला तसं पानामध्ये हो, सेटिंग तेवढं. पानामध्ये सेटिंग आहे. नक्कीच शेतकरी बांधवांनो, असे प्लॉट असतील, त्याची साईज कशी बनवायची, त्या प्लॉटला ऍक्टिव्हिटी म्हणजे थोडक्यात वरती जो शेंडा निघतोय आपल्याला दुबार लगेच सेटिंग कसं करता येईल, म्हणजे प्लॉट सुरू झाला ती दुरी सुरू होते, आपल्याला समजलंच नाही पाहिजे की प्लॉटचा दुरीचा आहे की सिंगल आहे. सुरुवातीला सुरू झाला तर शेवटपर्यंत 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने प्लॉट चालला पाहिजे. त्यासाठी अशा प्लॉटला जर शेंडा थोड्याफार प्रमाणामध्ये चांगला निघतो, तिथं पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन, पाऊस होत नाहीये, वाढतं तापमान आहे, तिथं ड्रिपचं ऍप्लिकेशन देताना एकरी 1 लिटर प्लॅटिनम मास्टर रूट किट आणि 4 किलो गुळ हे ऍप्लिकेशन देऊन घ्या. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अशा कंडिशनचे प्लॉट असतील जिथं आपल्याला वाटतंय प्लॉट सुधरू शकतो, थोड्याफार प्रमाणात शेंडा आणि आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, अशा प्लॉटसाठी तुम्ही 100% शेड्यूल त्या ठिकाणी राबवू शकतात, उपयोगात आणू शकतात. तर त्यासाठी पहिली त्याच्या पुढची फवारणी तुम्हाला करायची, त्या ठिकाणी अल्टिमेट 50 मिली, सनरूप 500 मिली. त्यानंतर एक 2 ते 3 दिवस, 4 दिवस जाऊ द्या. पाऊसच येत नाही, अजूनही पाऊस येत नाहीये, तरी देखील एक सिस्टमॅटिक बुरशीनाशकचा स्प्रे करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तो करणं म्हणजे ॲमिस्टार ऑप्टी एकरी 200 मिली, जेणेकरून पहिलाच पाऊस आला आणि तो जर सातत्याने 2-3 दिवस सुरू राहिला तर आपल्या प्लॉटवर जैविक अजैविक ट्रेस येणार. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुमच्याकडं लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट
बॅक्टेरियल ब्लाइट या तिन्ही प्रकारचा करप्याचा प्रादुर्भाव होऊन आपल्या प्लॉट पाऊस थांबल्यानंतर पूर्ण लाल पडू शकतो. त्याच्यासाठी ॲमिस्टार ऑप्टिकचे तो स्प्रे करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढचं ड्रिपचं ॲप्लिकेशन देताना जे तुम्ही 1 लिटर प्लॅटिनम आणि मास्टर रूट किट गूळ दिलं, तिथून एक 6व्या दिवशी तुम्हाला एकरी 10 किलो यारामिला कॉम्प्लेक्स हे चांगलं भिजवून घ्यायचं, व्यवस्थित त्याचं पाणी करून घ्यायचं. थोडा त्रास होतो त्याचं, लवकर पूर्ण पाण्यात रूपांतर होत नाही, थोडा वेळ लागतो. 10 ते 12 किलो यारामिला कॉम्प्लेक्स ड्रिपमधून ज्यावेळेस मास्टर रूट किट आणि प्लॅटिनम द्याल, त्याच्यानंतर 5व्या-6व्या दिवशी तुम्हाला यारामिला कॉम्प्लेक्स देऊन घ्यायचं आहे. ॲमिस्टार ऑप्टिकचा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला एखादा चांगला कीटकनाशकचा स्प्रे आणि बुरशीनाशक घेत असताना तिथं तुम्ही एव्हिसेंट 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली असा एक स्प्रे घ्या. त्याच्यामध्ये जर सातत्याने ऊन आहे, उन्हाचा ट्रेस तुम्हाला झाडामधून घालवायचा आहे, ऊन आहे, जसं आपण आता सूर्यप्रकाश ऊन लागतं तशी टोपीवर डोक्यामध्ये टोपी घालतो, उन्हापासून संरक्षण गॉगल लावतो, तसं झाडाला आपण टोपी आणि गॉगल लावायचं म्हटल्यावर कोणता स्प्रे केला गेला पाहिजे. त्यासाठी सातत्याने 2 दिवस या उन्हाच्या ट्रेसमधून झाडाला बाहेर काढायचं असेल तर सातत्याने 2 दिवस सकाळी 9च्या आत किंवा संध्याकाळी 5 नंतर 2 फवारण्या करायच्या. त्यातली पहिली फवारणी 200 लिटर पाण्याला ताक 5 लिटर, गूळ 3 किलो, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे डायरेक्टर 500 मिली, मध 150 मिली, झिंक 100 ग्रॅम. नीट लक्षात घ्या, ताक 5 लिटर, गूळ 3 किलो, डायरेक्टर 500 मिली, त्याच्यासोबत 100 ग्रॅम झिंक आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे, नीट लक्षात घ्या, ताक झालं, गूळ झालं, त्याच्यासोबत डायरेक्टर 500 मिली सीवीड झालं. अशा पद्धतीने फवारणी करून घ्या. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला चांगल्या दर्जाचं सीवीड घेत असताना बायोविटा 400 मिली घ्या किंवा मेगाफॉल 400 मिली, झिंक 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही हे लागोपाठ 2 दिवस जर स्प्रे घेतले मित्रांनो, तर हा जो वर काही शेंडा निघतोय, हे बघा असं सेटिंग होतंय, हा वरती शेंडा निघतोय, हा पंजा लागतोय, हे पानं फ्रेश दिसत्या, असं सगळा प्लॉट तुमचा पावसाळ्यासारखा 3-4 दिवसामध्ये दिसायला सुरुवात होईल. तेवढा पॉवरफुल दिसणार नाही, पण 100%मधून 80% रिझल्ट तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आता या सातत्याने 2 फवारण्या केल्यानंतर परत एखादा कीटकनाशक बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना तुमच्या फळावर अचानक पाऊस आल्यानंतर डाग येऊ नये म्हणून स्पॉट किलर 250 मिली, Z78 400 ग्रॅम, प्रोक्लेम 100 ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. जोपर्यंत सातत्याने 38-40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे अशा वेळेस तुम्हाला पाणी हे सकाळी 9 नंतर संध्याकाळी 6 पर्यंत द्यायचं नाहीये. सकाळी अगदी 8 पासून तर संध्याकाळी 6, 6:30, 7 पर्यंत तुम्हाला ड्रिप इरिगेशन करायचं नाहीये. अगदी रात्रीच्या वेळेस लाईटची अडचण आहे समजू शकतो, पण जेवढं शक्य होईल तेवढं त्या पद्धतीमध्ये काम करायला तुम्ही शिका, तरच या वाढत्या संघर्ष आपल्याला सुरू ठेवायचा आहे. आपण तारकाठी केले, महागाचे रोपं आणले, पेपर आणला, पेपरवाल्यांनी फसवला असेल, खतावाल्यांनी फसवला असेल, हा ग्रह मनातून काढून टाका. कारण टोमॅटो शेतीला आपल्याला साधारणतः 16-17 डिग्री सेल्सिअस ते जास्तीत जास्त 30-32 डिग्री सेल्सिअस तापमान हवं असतं. फार तर टोमॅटो त्या ठिकाणी 4-8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस 40-38 डिग्री सेल्सिअस तापमान सहन करू शकतो. पण या वर्षीचा विचार केला, लागवड केल्यापासून सातत्याने 2 महिने मध्ये तर अगदी म्हणजे लागवड झाल्यानंतर या प्लॉटला 1 महिन्यापासून तर 1.5 महिन्यापर्यंत 40-44 डिग्री सेल्सिअसचा सामना त्या ठिकाणी करावा लागला असेल. तर शेवटचा मला एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचशा टिप्स मी रोजच्या देण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. सांगळे साहेब, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की एवढी हिंमत आणि एवढं कष्ट करायची तयारी, संघर्ष करायची तयारी तुम्ही ठेवली आणि जे नाही ते डॉक्टर किसानचं वेळापत्रक बदलून आलं, टेम्परेचरमुळे एखादा स्प्रे जास्त आला तरी तुम्ही करताय, एवढा विश्वास ठेवण्या पाठीमागचं कारण काय? इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या? मी 2 वर्षापासून डॉक्टर किसानची ट्रीटमेंट घेत आहे, पण माझं एकही प्लॉट फेल झालेलं नाहीये. कारण आपण ज्यावेळेस विश्वास ठेवतो तर कुठेतरी जर आपल्याला चांगला अनुभव येत असेल तर आपण विश्वास ठेवतो. पण जर कोणाचा आपल्याला जर नुसते पैसे खर्चून त्याचा अनुभव येत नसेल तर मला विश्वास ठेवत नाही. बरोबर. परंतु 2 वर्षापासून मला कांदा झालं, टोमॅटो झालं, कोबी झालं, सगळ्या प्लॉटमध्ये कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळालं. म्हणून माझा 100% विश्वास हा डॉक्टर किसानवर आहे. नक्कीच मित्रांनो, विश्वास आहे, पण नुसता विश्वासही काही काम करत नाही. तर आपण ऐकलंय 1857च्या उठावामध्ये विश्वासाचं पानिपत झालं होतं. बरोबर आहे. विश्वास म्हणजे तिकडनं मोबाईलवर वेळापत्रक येतं. आता ते रस्त्याने मला भेटले, कुठलं तरी औषध त्यांना त्यांच्या गावामध्ये आसपास मिळत नव्हतं, ते इथून सिन्नरला चालले होते, पण मी आल्यानंतर परत प्लॉटवर आले. म्हणजे याला म्हणतात विश्वास. मी काय लिहून दिलंय ते खरंच आपल्या प्लॉटसाठी चांगला असणार आहे, हा एक त्यांच्या म्हणजे आत्मविश्वास आहे. आणि ते स्वतः प्रॅक्टिस करतात की ती फवारणी केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय रिझल्ट मिळतोय.
खरोखर सरांनी लिहून दिलेलं वेळापत्रक जे आहे किंवा त्या फवारण्या ते ड्रिपच्या ऍप्लिकेशननी झाडामध्ये काही चालना दिसते का याचा अभ्यास करायला शिका मित्रांनो. तोपर्यंत नाहीतर कोणी तुम्हाला फुकट मार्गदर्शन देतंय. मी ऐकलंय फुकट मार्गदर्शन मिळेल, गाडीची डिकी भरलेली असते, गाडीतील औषधं पण तुम्हाला त्या ठिकाणी रोख स्वरूपात मिळतील. आहे ना. आहे अशा पद्धती. पण मी फुकट काही मार्गदर्शन देत नाही. युट्यूबला फुकट मार्गदर्शन 100% देतो, इंस्टा पेज फेसबुकला पण देतो. पण मी रितसर प्लॉट रजिस्टर करायची फी घेतो, तो माझा हक्क आहे. पण येण्या जाण्याचा जिथं जिथं प्लॉटवर व्हिजिटला जाईल, आतापर्यंत 2 वर्षात 3 वेळा आलो फक्त. नाही नाही नाही. पहिले 3, 4, 5 आता 6वा घर काय 6वा घर काय. अजून 1 रुपया घेतलेला नाही आणि आमचा चहाही पेलेले नाही. हा नाही, म्हणजे तो जे खरं आहे ते. नाही तर घरी यायचंय, तुमचे 2,000 माझी फी आहे, नाश्ता आहे, पाणी आपल्या ते फक्त प्लॉटवर येतात, दिलं पाणी पितात. तुमचा चहा नको, तुमच्या घरी नको, इथं तुमचा राम राम, तुमच्या प्लॉटची काळजी घ्या, विजिट झाली, घरी चालले. नक्कीच मित्रांनो, कारण वेळ कमी असतो आणि प्रत्येकाच्या बांधावर पोहोचणं शक्य नाही. म्हणून युट्यूबच्या माध्यमातून ज्या ज्या अडचणी शेतकऱ्याला येतात त्या कशा सॉल्व्ह केल्या पाहिजे त्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करतो. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.